काय झालंय श्री? काही नाही आहे का याची? श्री, हे तू आम्हाला सांगतोयस? श्री, मला तुझ्या डोळ्यात पाणी का आलं सांगशील? तुझ्या डोळ्यात पाणी का आलं सांग? तळहाताच्या पोळ्यासारखं जपलंय तुला. श्री, सांग ना काय झालं? हे बघ, तू दुःखी असलास ना की आम्ही सगळ्या दुःखी होतो रे. काय झालंय सांग ना प्लीज. आम्ही केली तर तुला मदतच करू. श्री, तुला असं पाहणं मला सहन होत नाही. माझंच चुकलंय थोडस. मला अंदाज होताच. मला श्रीच्या तोंडून ऐकायचंय. अगं अय्याजी, आय एम सॉरी. जान्हवीची याच्यात काही चूक नाहीये. म्हणजे? अगं म्हणजे माझं चुकलंय. काय? अगं ऑफिस मधलं टेन्शन, बाकी काही नाही. म्हणजे काय? अगं माझे काही अंदाज चुकले आणि ते सगळं माझ्यावरच उलटलं. त्यामुळे थोडासा लॉस झाला, म्हणून मी डिस्टर्ब झालो होतो. बाकी काही नाही. श्री, ऑफिसच्या टेन्शनमुळे तुझ्या डोळ्यात कधी पाणी नाही पाहिलं मी. अगं ऑफिसच होतं. आणि मी तुमचं भांडण ऐकलं ते काय होतं? श्री, इंदू काय म्हणते ऐकलंस ना? श्री, तुला कुणालाही पाठीशी घालायची काही गरज नाही. काय असेल ते खरं सांग ना. श्री सांग ना, सांग काय झालं? हे बघ, ह्या अशा अर्धवट गोष्टी कानावर आल्यापासून ना आमचं कुणाचंच मन थाऱ्यावर नाहीये. श्री, खोटं बोलणं मला आवडत नाही. मग त्या खोट्या मागचं कारण कितीही उदात्त का असेना, खरं सांग. अगं आय्याजी, मोठ्या आईने ऐकलंय ते बरोबर आहे, पण मी खरंच ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस्ड होतो आणि त्याच टेन्शन खाली मी घरी आलो आणि मग विनाकारण सगळा राग उगाच जान्हवीवर निघाला. आईला मदत करायचं असं काहीतरी म्हणत होता, म्हणून जान्हवी चिडली. अगं मोठी आई, तू नक्की काय काय ऐकलंयस? म्हणजे तुला सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे सगळं काही ऐकलं नाही, पण अर्धवट असं काहीतरी कळलं. हा तेच ना, तेच तर सांगतोय मी. अगं परवा जान्हवीच्या आईची बिलं नाही का मी ऑफिस कर्वी भरून टाकली. म्हणजे जान्हवीच्या आईनीच पैसे दिले होते, मी पैसे नाही भरले, फक्त मी ऑफिस मधला माणूस पाठवला होता. हे सगळं जान्हवीला कळलं म्हणून ती माझ्यावर चिडली होती. तिचं असं म्हणणं होतं की मी ऑफिस मधला माणूस कशासाठी पाठवला, त्यांचं त्यांनी बघून घेतलं असतं ना. मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये होतो आणि मग म्हणून उगाचच मी जान्हवीवरही चिडलो. अगं छोटस एक आर्ग्युमेंट झालं बास, बाकी काही नाही. आई याची माझ्यात नाही का होत कधी कधी आर्ग्युमेंट्स? मी म्हटलं नव्हतं, असंच साधं नवरा बायकोंमधलं भांडण असेल. हो ना रे?
श्री, नक्की एवढंच आहे? आई अगं माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं सांगतोय. मग असेल असेल काय की मला फारसं असं नीट ऐकू आलं नाही. म्हणजे मध्ये यांचा आवाज हळू येत होता आणि मध्ये आवाज वाढत होता. तसं असेल तर आम्हाला मध्ये पडायचं काही कारण नाहीये. तुम्ही तुमची भांडणं सोडवा. जानवी, आय एम सॉरी. माफी मला तुझी मागितली पाहिजे श्री. कठीण सारे सोपे करावे. तुम्ही दोघं तुमच्या रूम मध्ये जा बरं. कठीण सारे सोपे करावे. सोपे सारे सहज करावे. सहज सारे सुंदर करावे. सुंदर सारे ते जतन करावे. जतन करावे. किती वेळा तुम्हा सगळ्यांना सांगितलंय, उगाच अर्धवट ऐकून सुतावरून स्वर्ग गाठू नका. आई माझं चुकलं. जा, झोपा आता. मी तेच ऐकलं का जे श्री आत्ता म्हणत होता? पिंट्या, काय रे, काय झालं? कुठे काय, काहीच नाही. मग एवढ्या रात्री कुठे चाललायस तू? अरे इथेच मित्र राहतो, थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणून. पिंट्या, अरे उद्या सकाळी लवकर टेम्पो येणार आहे, माहितीये ना तुला? अरे हो, माहितीये मला. येतो ना लगेच. एक काम कर, तू बस मागे, आपण पटकन जाऊ, पटकन येऊ. चल. अरे नाही नाही, नको ना, उगाच तुला कशाला त्रास. अरे जवळच आहे, येतो मी लगेच. पिंट्या, अरे मनीष, माहितीये मला, येतो ना मी लगेच. मनीष, सॉरी यार. कशाबद्दल? त्या दिवशीसाठी. एवढं चिडायला नको होतं मी. सोड ना. हे बघ, ते मी मनाला लावून घेतलेलं नाही, आणि तसंही तुम्हाला भावासारखाच. हे आणि थँक्स. आता थँक्स कशाबद्दल? मी भाऊ म्हणालो म्हणून? अरे नाही, आज खूप मदत झाली तुझी. एक काम कर, उद्या आपण शिफ्टिंग करतो ना, सगळं सामान लावून झालं की एकत्र थँक्यू म्हण. तरी पण थँक्स. अरे बाबा, बास ही फॉर्मॅलिटी. बरं एक काम कर, जा लवकर जा आणि लवकर ये.
का केलंस तू? जानवी, माझी चूक झाली. अरे आई आजीशी खोटं का बोललास तू? अगं वेडे, तुला प्रोटेक्ट करण्यासाठी. मी आजवर आयुष्यात इतका कधीही खोटं बोललो नसेन जितकं लग्नानंतर खोटं बोलायला लागले. आणि या सगळ्याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे. आणि मी काय माझ्या खोटं बोलण्याचं समर्थन नाही करत आहे. फक्त इतके दिवस होऊनही तुला या घरामध्ये हवा तो ऍक्सेप्टन्स मिळत नाही ह्याचं दुःख होतंय मला. आई आजी समोर तुझी चांगली इमेज उभी करण्याचा प्रयत्न करतोय मी, आणि त्यासाठी खोटं बोलावं लागत होतं मला. आता तुला सगळ्याच गोष्टी कळल्या आहेत. आता जे काही डॅमेज झालंय ना ते फक्त भरून काढण्याचा प्रयत्न करतोय मी. यापुढे काही नवीन होऊ नये इतकीच इच्छा आहे माझी. आणि मोठेपणासाठी नाही अगं काही. माझं चुकलं, मला असं बोलायला नको होतं. तुला खरंच असं वाटतंय का ग मी हे सगळं मोठेपणा मिळवण्यासाठी केलं असेल? मग तू असं का म्हणालीस? आय एम सॉरी, माझं चुकलं. श्री, ऐक ना, मी खूप दुखावलं ना तुला. इतर कोणी माझ्याविषयी असा विचार केला असता, असं बोललं असतं ना तर मी फार मनाला लावून घेतलं नसतं. पण तूच माझ्याविषयी असा विचार केलास, याचं वाईट वाटलं मला. याचा त्रास झाला मला. पण खूप खूप त्रास झाला. आपण ना मनमोकळेपणाने एकमेकांशी बोललो नाही म्हणून होतंय हे सगळं. नाही श्री, रोजच्या रडगाडग्यात आपण एकमेकांशी बोलतो, पण आपण संवाद नाही साधला रे खूप दिवसात. म्हणजे आपण मित्र म्हणून बोललोच नाही खूप दिवसात एकमेकांशी. श्री, आपण खूप नवरा बायको सारखे वागतोय का रे? म्हणजे आपण एकमेकांचे मित्र म्हणून वागतच नाही आहोत आजकाल. आणि हे ना माझ्याकडून जास्त होतंय. तुला या घराने आपलंसं करावं यासाठी अगं मी काय काय करत होतो ना ते तुला एकदा विश्वासात घेऊन सांगावं हा विचार करण्यासाठी उसंत मिळाली नाही. एक्झॅक्टली हेच झालं माझं सुद्धा. म्हणजे या घरात ऍडजस्ट होता होता आपल्यातली मैत्री मागे पडत चाललीये हे लक्षातच नाही आलं रे माझ्या. आता जे काही झालं ते झालं जानवी. आपल्याला जाग तर आली ना. खरंच. आणि तुझ्या घरच्यांच्या बाबतीत तुला न विचारता मी काही करायला नको होतं. चुकलं माझं. तसं नाही रे, म्हणजे तू सांगुलपणानेच करायला गेला होतास, किंवा मला त्रास देणं हा तुझा हेतू नव्हताच ना. हे मला कळायला हवं होतं. माझंच चुकलं. तू म्हणतोयस तसं खरंच आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायला हवं होतं. माझा मुद्दा इतकाच होता रे की माझ्या फॅमिलीला अशी मदत मिळण्याची सवय नको लागायला, स्पेशली पिंट्याला. हे म्हणजे हे बघ, माझ्या आईबाबांची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे हे माझ्या मनाने ऍक्सेप्ट केलंय. पण मी हे कधी पिंट्याला नाही सांगत. का माहितीये? कारण जे आईबाबांसाठी मला वाटतं ना तेच त्याला सुद्धा वाटावं असं वाटतं. त्याने स्वावलंबी व्हावं असं वाटतं. आणि यात तुझ्याकडून त्याला पैसे मिळत आहेत हे कळलं तर नुकसान होईल ना त्याचं. बरोबर आहे तुझं म्हणणं जानवी. हा सगळा विचार मी केलाच नव्हता ग कधी. तुझ्याशी बोलायला हवं होतं, तुला सांगायला हवं होतं मी. अरे पण मी तरी कुठे तुला कल्पना दिली होती? म्हणजे तू इतक्या चांगुलपणाने वागायला गेलास आणि मी कशी वागले त्याच्या बदल्यात मी टोमणे मारले तुला. आणि बापरे, खूप घाणेरडं वागले मी तुझ्याशी. नाही, मी घाणेरडा वागलो तुझ्याशी. मी विश्वासाला तडा दिलाय तुझ्या. नाही नाही, तुझ्या वागण्यापेक्षा पण खूप खूप घाणेरडं बोलणं होतं माझं. अगं पण मुळात मी तसं वागलोच नसतो तर तुला बोलावंच लागलं नसतं. आणि तुझ्या घरातल्यांच्या विषयी तुझंही काही धोरण असू शकतं हे कळायला हवं होतं मला. सॉरी, इतक्या पटकन मी तुझ्या घरातल्या मॅटर्स मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला नको होतं. यापुढे नाही होणार. माझ्याकडून पण यापुढे कधीच असं नाही होणार. श्री, पण एक गोष्ट आपण स्ट्रिक्टली सांभाळूया यापुढे. कुठली? आपल्यात किती मोठे वाद झाले, भांडण झाली, मतभेद झाले तरी या खोलीच्या बाहेर नाही गेले पाहिजेत.
मान्य. आणि ऐक ना, आय लव्ह यू. आई, आमचं चुकलं. हो, आमचं चुकलं. हे बघा, त्यांचा संसार आहे. आपल्या घरात भिंतीला कान लावून ऐकण्याची तुमची सवय मला माहित आहे. माझ्यापर्यंत होतं तोवर ठीक होतं. आता श्रीच्या बाबतीत असं करू नका. आई, पण मी खरंच चोरून ऐकण्यासाठी नव्हते गेले. मी म्हटलंय का तसं? पण आम्ही श्रीच्या बाबतीत असं खरंच नाही वागत आई. असं अर्धवट ऐकून त्याच्या बाबतीत चर्चा करू नका आपसात. बरं दिसतं का हे? श्रीला काय वाटलं असेल? श्रीला काय वाटेल? काय वाटेल श्रीला? इंदू वहिनी, एवढं पण कळत नाहीये का तुला? ते बी वंच, सगळेच जर तुमच्यासारखी हुशार असते तर मग हुशारांचं वेगळे पण कसं दिसलं असतं. मुद्दा फक्त एवढाच आहे की तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका. नाही नाही, आम्ही त्यांच्यात पडतच नाही. तिचं तर मी नाव सुद्धा घेत नाही. आई, मी ना आता इंग्रजीचा क्लास सुरू करणार आहे श्रीकडे. मग तर माझ्याकडे अजिबात वेळच नसणार आहे. चांगलंच आहे. आणि तुम्ही त्या शरयूला जरा सांगाल का? म्हणजे मी इंग्रजी शिकायचं म्हणते तर ती सुद्धा म्हणते की मी सुद्धा सुरू करणार म्हणून. शिकू दे की तिला पण. आता मी शिकते म्हटल्यावर तिने कशाला लगेच शिकायला हवं? मुद्दाम करते ती आई सगळं. अगं, या घरात 2-2 बायका शिकून शहाण्या झाल्या तर चांगलंच आहे ना. ठीक आहे, मी इंग्रजी बोलायला शिकले ना की पहिले जाऊन त्या मॉल मधल्या दुकानातल्या बायकांसमोर असं फार फार इंग्रजी बोलून दाखवणार आहे. अशा वाईट नजरेने बघत होत्या ना माझ्याकडे. वाईट नजरेने? वाईट म्हणजे तुच्छ नजरेने. असू दे. एखादी भाषा न येणं काही कमीपणाचं लक्षण नाहीये. हो, एखादी भाषा न येणं कमीपणाचं नाही, पण इंग्रजी न येणं कमीपणाचं आहे ना आई. येईल तुला. मनापासनं शिक. गरज लागली तर मीही मदत करीन. हा, या वयात तुला शिकावंसं वाटतंय ह्याचंच कौतुक आहे मला. काहीतरी नवीन शिकणं कुठल्याही वयात हे चांगलंच असतं. पण नुसती भाषा बोलता येऊन उपयोग नाही. त्या भाषेतलं लिटरेचर वाचनात आलं पाहिजे. अरे देवा, आता त्या भाषेतलं लेक्चर मी कसं देणार? इंदू वहिनी, आई लेक्चर नाही म्हणाली. लेक्चरच म्हणाल्या वंश. नाही का श्री कॉलेजमध्ये जाताना म्हणायचा मी लेक्चरला चाललो, तसं लेक्चर म्हणाले. म्हणून चुकलं माझं. काही चुकलं नाहीये तुझं. पण शिकवणी कधीपासून सुरू आहे तुझी? आता विचारते ना श्री गुरुजींना. आली. ला 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 ला. पाहताना तुला चंद्रही लाजला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. चल आवरू दे मला. काही मदत करू? अजिबात नको. काही विसरतेस का? मी? हा? हो रे, काय? माझं टिकल्यांचं पाकिट. श्री, उशीर होतोय मला. मी लावू? अरे काय दे ना. नाही, मी लावणार. कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? मला जेव्हा उशीर होतो तेव्हा तू मला मदत करतेस ना, मग आता तुला उशीर होतोय तेव्हा मी मदत करतो. हॅलो, तुला पण ऑफिसला जायचंय, चल आवर पटकन. हो, पण आता घाईत जास्त कोण आहे? तू. श्री, अरे घड्याळ बघ, तुलाही उशीर होतोय, चल. हो, पण मला ऑफिसला लेट मार्क नाही लागत. पण म्हणून लेट गेलं पाहिजे असं नाही ना. तुला विचारायलाच लेट झाला. आई शपास. लग्न वगैरे गोष्टी ना व्हायच्या तेव्हाच होतात. अच्छा. ए बरं श्री, मला तुला एक विचारायचं होतं. विचार ना. म्हणजे बघ ना, आज पण सकाळी 6:30 वाजता मी किचन मध्ये गेले होतेच. मला कसं नाही कळलं? ते महत्वाचं नाही, ऐक तरी. पण म्हणजे अरे मी म्हणजे माहेरी पण 6:30ला उठायचे, रोज सकाळी सगळा स्वयंपाक करायचे, माझा डबा भरून घ्यायचे. इथे आल्यापासून सगळं आयतं मिळतंय. म्हणजे स्वयंपाक झालेला असतो, डबा पण मला आयता हातात मिळतो. बरं, सगळ्यांचे वारही ठरलेले स्वयंपाक करायचे. मला कसं तरीच होतं. श्री,
एखादा तरी वार मला मिळेल स्वयंपाक करायला. नाही म्हणजे प्रश्न अवघड आहे आणि मलाच विचारावं लागेल ना आता घरात. मी आत्ता कसं सांगू तुला पण हे. राहू दे मग, मीच विचारेन. नाही नाही मी विचारेन. नाही राहू दे, मी विचारेन. हसायला काय झालं? कशी गंमत असते बघ ना. म्हणजे जनरली मुली माहेरी खूप लाडात राहतात आणि सासरी आल्यावर त्यांना खूप कष्ट करावे लागतात. माझ्या बाबतीत सगळंच उलट आहे. मग चांगलंय की. लहानपणापासून खूप काम करायची सवय असल्यामुळे आता जरा चुकल्यासारखं वाटतंय. पण मग तू बदल ना, किंवा आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची जबाबदारी घे. घेतली. काय? आजूबाजूची परिस्थिती बदलायची जबाबदारी घेतली. श्री तू बघ, एक दिवस असा येईल ना की मी या घरात सगळ्यांची लाडकी असेल आणि माझ्याशिवाय या घरात कोणाचं पानही नाही हलणार. म्हणजे मी सगळ्यांची मनं जिंकून घेईन, मला खात्री आहे. मला पण खात्री आहे. आणि एनिवे तू माझी लाडकी आहेसच, त्यामुळे शिव 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 शिव